येथील 16 वर्षीय साहिल गांगुर्डे याला मसरूळ टेकडी परिसरात अडवून जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा करण्यात येत असून त्यामुळेच पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साहिलवर रुग्णालयात उपचार सुरू असून 24 तासाहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर गुन्हा दाखल न झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। न्यायासाठी आता कुटुंबीय थेट पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणार का याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक। पंचवटी डीबीला को संपत जाधव म्हणून आहे। कुठे येते ते आम्हाला काही माहिती नाही। आता तुम्ही इथं आले, आधी घेत नव्हते, अजून घेतलेली पण नाही व्यवस्थित। काल झालेलं आहे, कालपासून मी तर पोराचा दवाखाना करते, त्याला आयसीयू मध्ये टाकलं, सिव्हिलला नेलं, इकडून तिकडून मला फक्त चक्राच मारायला लावता हे लोक। का बरं? का डिपार्टमेंटचा माणूस आहे म्हणून। कालही माझ्या मुलाला आणलं तर डिपार्टमेंटचे लोक गेले, ते पण त्यांना मिळलेले होते। ते कोण संपत जाधव आहे, त्यांच्या मुलांनी मारले। माझ्या मुलांनी सर्व जबानी दिली, का स्कॉर्पिओ आहे ती पण त्यांचीच आहे, त्यांचे मुलं होते मारायला, ते पण त्यांनी आता ते आलेले ते काय म्हणता माझेच मुलं होते। मग का बरं जमा करत नाही? आता मागणी काय? माझी मागणी त्यांना जमा करावी। नाही केल्यावर मी इथं बसून जाणार उपोषणाला, बाकी काहीच करणार नाही। घटना काय घडली? घटना अशी घडली, काल 5:30 वाजता माझा मुलगा चालला होता ते सेट फोटो वगैरे शूटिंगला, त्याला वेळ आहे स्नॅप वगैरे घ्यायचे। कालचं वातावरण पावसाचं होतं म्हणून तो 5:30ला घरातून निघाला आणि तो पहिल्यांदा नाही जात, तो जात असतो बाहेर फोटोशूट वगैरे करतो। काल गेला तर तो घराकडे जेव्हा टर्न घेत होता तर यांची जे पोलीसवाले संपत जाधव यांचा मुलगा आणि त्याचे किती मित्र होते 5-7 जण आणि त्यांची स्कॉर्पिओ ब्लॅक कलरची, त्यांनी माझ्या मुलाच्या गाडीला डायरेक्ट अडवली, उतरला आणि सगळ्यात पहिले माझा मुलगा बघतो त्यांच्याकडे का बरं अडवली। तो काही विचारायच्या पहिले त्याचा मोबाईल घेतला, मोबाईल त्यांनी ठिसून काढला। मुलाला इतकी मारहाण केली, 16 वर्षाचा 10वीची आताची परीक्षा दिलेली त्यांनी, इतकी मारहाण केली। काल त्याला सिव्हिलला नेलं, तुम्हाला माहिती आहे सिव्हिलला उपचाराचं काही सुविधा नसतात तिथं, त्याला एवढं लागलेलं होतं। प्रायव्हेट मध्ये ऍडमिट आहे, आम्ही आता त्याला प्रायव्हेट मध्ये टाकलेलं आहे, तो आयसीयू मध्ये। तब्येत कशी माते? तब्येत त्याची, त्याला मुक्का मार जास्त आहे। काल त्याला डोक्यामध्ये चमका वगैरे निघत होत्या आणि यांनी मारण्याचं म्हणजे पूर्ण मारून टाकायचा प्रयत्न केलेला होता। माझा मुलगा सांगतो का मम्मी अक्षरशः ते म्हणत होते का चुट्टू पुट्टू मारणं बंद करा, एकच मोठा दगड घ्या आणि त्याच्या डोक्यात टाका। एवढंच नाही, जातीवाद करण्याचा पण प्रयत्न केला। ते कोण होते ते माहिती नाही, पण त्याच्यातले एक जण यांचा जो पोलीसवाल्याचा मुलगा आहे ना हा मारत होता आणि त्यांच्यातला एक जण कोण होता, 1-2 जण। आम्ही आताच बाहेर टूरला जाऊन आलो तर त्यांनी आताच टॅटू वगैरे काढलेला आहे। त्या बुद्धांच्या टॅटूवरती असं लाता वगैरे त्याचा पाय घसरला, जखम केली। नीचे लोक खालचे लोक शिव्या देत आहे, ही कोणची पद्धत आहे? मला जर न्याय मिळणार नसेल तर मी इथेच बसून राहणार। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।